श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात सुंदर सुंदर अनुभव हे येतच असतात, कारण स्वामींची भक्ती केलेली कधीच वाया जात नाही. स्वामी नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी उभे राहत असतात आणि त्यांना पावलोपावली हे अनुभव देत असतात. जेव्हा स्वामींचा चमत्कार होतो ना, तर तेव्हा त्या भक्ताच्या आयुष्यात हे खूप मोठा चमत्कार असतो, कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी दिलेली साथ असते ही. आणि जेव्हा स्वामींची साथ भेटते ना, तेव्हा अद्भुत असे चमत्कार होत असतात. आणि हेच अद्भुत सुंदर चमत्कार आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. त्यामुळे स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर जो स्वामींचा तुम्हाला अनुभव आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. चला तर मग आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी अगोदर देखील आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेले आहेत. तर त्या ताईंचं नाव हे अनिता रोडके आहे. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. हॅलो, हॅलो. बोला ना. श्री फोनला स्वामी. काय हो राहिलं ताई? फोन लागत नव्हता. हा, अहो म्हटलं फोनला काय हो राहिलं? फोन लागत नव्हता. कधी? बराच वेळ झाला मी तुम्हाला फोन लावते पण फोनच लागत नाही. हा हा, तो अगोदर फोन चालू होता व दुसऱ्या ताईंचा होता. असं का? हा. बोला ना ताई. काय नाही, अनुभव शेअर करायचा होता. बरं बरं, नाव सांगायचंय का ताई? हा सांगते ना. हा सांगा नाव मग. अनिता रोडगे. होय, अरे वा. ओळखलं काय? हो हो. काय नाही, आपल्याला हे म्हणजे पूर्ण आपल्याला 25 सालामध्ये इतके अनुभव दिले ना स्वामींनी. हा. खूप म्हणजे याच्यात अनुभव चांगले चांगले दिले. होय, अरे वा. हम्म. सांगा ना ताई, काय काय अनुभव आले? ऐका ना ताई, मी कणी 11 दिवसाचं आहे ना हे केलं होतं, म्हणजे पारायण हे तारक मंत्र केला होता 11 दिवसात. हा हा. आणि 11 दिवसात ते तारक मंत्र केला, पण मी माझं दिव्याकडेच लक्ष बाई, म्हटलं माझी स्वामीपर्यंत सेवा पोहोचली की नाही. मी फक्त असं फळं ते खाऊनच केलं ना हा हा. 11 दिवस, म्हणजे असं अन्न काहीच खाल्लं नाही. हा हा. बोला. आणि आणि मग त्याच्यात मी कणी 7व्या 8व्या दिवशी ना ताई दिव्यामध्ये असं लगे गुलाबाचं फुल तयार झालं. होय, अरे वा. हा, मग इतकं म्हणजे असं कोणी म्हणलं लगे असं लगेच ते गुलाबाचं फुलच असं तयार झालं. मी त्यात तुम्हाला फोटो टाकते. बरं बरं. आणि एक अनुभव असा आहे, एका दिव्यामध्ये स्वामीची ती अशी झोपलेले नाही का हो स्वामी, हा हा, आडवे झोपले. हा आडवे झोपलेलीची हे तयार झालं बरं का. हा हा, अरे वा. आणि मग मी म्हटलं बाई नेमकं हे स्वामी का काय लक्षातच येईना बरं का. पण मग मी नंतर आहे ना, मी ते रात्री म्हणजे संध्याकाळच्या दिव्यात तयार झालं बरं का ताई ते. हा हा. आणि नंतर आहे ना, मग मी म्हटलं बाई नेमकं काय काय नाही, पण ते चांगलं बघितलं ना तर ती स्वामीचीच आकृती होती बरं का ती. अरे वा. हा हा. हा, आणि मग मी म्हटलं स्वामी तुमची जर खरंच आकृती असली ना तर तुम्ही माझ्या स्वप्नातच येता म्हणलं. होय, अरे वा. आणि अहो मग ती आहे ना ताई जसा माझ्या देवघरावर फोटो आहे ना स्वामींचा, हा. तसेच स्वामी माझ्या स्वप्नात आले. मी त्यांना तशी भांडारा लाविते. होय, अरे वा. हा. आणि मग मी म्हटलं आपल्याला स्वामींनी म्हणजे या सालामध्ये इतके अनुभव दिले, म्हटलं आपण शेअर करीत नाही काय नाही, आपण शेअर तरी करावं म्हटलं.
हा 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 अरे. आणि हरताळीच्या दिवशी ना ताई हा. पूर्ण म्हणजे माझी दिवसभर दिवा होता. होय अरे वा. हा आणि म्हणजे ती पूजा मांडली मी महादेवाची. हा हा हा. त्याच्यात आहे ना ताई असं शाबूत डमरू तयार झाला हो. काय तयार झालं होतं? डमरू नसतं का आपण असं हा हा महादेवाला वाजवायला. डमरू होय हा हा. ते डमरू डमरू नसतं का आपण मंदिरात नेतो असं हो वाजायला. हो 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 हो. हा तो तयार झाला होता. अरे वा. आणि एक दिवस महाशिवरात्रीचे म्हणजे त्या सालामध्ये बरं का ताई. हा हा. आणि म्हणजे 3 दिवसाचंच पारायण केलं मी म्हटलं महाशिवरात्र आली जवळ म्हणून 3 दिवसाचं पारायण केलं ताई. हा आणि एक सवसीन जीव घातली हा आणि तिला स्वामींचा फोटो दिला. म्हटलं तू पण स्वामी सेवा कर म्हटलं. तिला पण मी म्हटलं हा. स्वामी सेवा करती म्हणे. हो करीन म्हणे. तिला फोटो दिला. तिला फराळ ते करून एक सवय शिवून जीव घातली ताई. त्याच्यात आहे ना ताई दिव्यामध्ये आहे ना ताई तुम्हाला सांगते आपण महादेवाला असे 3 भस्म नसते लावीत का हो? तिन्ही बोटांनी हा. हा ते असे ते पण दिव्यामध्ये तयार झाले आहोत. होय अरे वा. आणि मग आपण म्हणतो ना मग समजा स्वामींचा पण महादेवाचाच अवतार आहे ना हो. हो हो हो. त्यात मग काय? मग असे मला एवढे स्वामींच्या म्हणजे हे झालं बाई. हा हा आणि 11 गुरुवार धरले होते ना ताई. हा 11व्या गुरुवारी सुद्धा म्हणजे असं 11 गुरुवार चालू होते ना माझेवाले हा हा. स्वामींचे म्हणजे तर त्याच्यात पण आहे ना असं याचं फुल तयार झालं पहा. आपलं ना ते लाल फुल जास्वंदीचं. हा हा जास्वंदी. हा ते पण फुल तयार झालं हो. हा हा अरे वा. हा आणि मग असं काही काही वेळा म्हणत्या तुम्ही स्वामीची सेवा करता तुम्हाला स्वामी लगेच येत. आम्हाला स्वामी पावतच नाही. आम्ही जर स्वामींची सेवा केली का आमच्या घरात भांडणं होते. म्हटलं तुम्ही हे चांगली मनापासून सेवा केल्यावर का नाही तुम्हाला स्वामी पावणार म्हणलं. भ्रम आहे म्हणावं तुमचा. स्वामी भांडणं लावतात का उलट अडचणी दूर करतात सांगा बरं. मग त्या म्हणते आम्ही काय करतो मग आमच्या जर घरात भांडणं झालं तर आम्ही स्वामीची सेवाच करीत नाही. हा. आम्ही म्हटलं असं नाही म्हणलं. स्वामीवर कधीच नाराज नाही व्हायचं म्हटलं. हो ना हो ना. कदाचित त्यांच्याकडून सेवाच करून घ्यायची नसेल स्वामींची. पण आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये बघा ना उलट किती अडचणी लोकांच्या स्वामींनी सोडवलेल्या आहेत. हा मग बघा ना हो ताई. ज्याला द्यायचं त्याला स्वामी दमनी देणाराचे. हो 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 बरोबर. आता हे स्वामीचं माझ्या तर काहीच नव्हतं बाई ताई. स्वामी माझ्या स्वप्नात आले आणि मी ते स्वामीच्या म्हणजे सेवा करायला लागले. आणि असे अनुभव ऐकून ऐकून पण मग आपल्याला असं वाटलं करा बाई आपण पण स्वामीची सेवा. हो ना. स्वामींची सेवा करायला मनात येणं हे सुद्धा भाग्यच आहे ना हो ताई. हा ना मग आपण जर काहींना म्हणलो ना करा स्वामी सेवा त्यांच्या नाही ना आम्ही या देवाची करतो त्या देवाची करतो. पण कित्येक तरी आपण देवाची सेवा केली ताई. पण एवढा अनुभव नाही आलेला. पण स्वामीच्या सेवामध्ये आपल्याला अनुभव आलेले. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे ताई. हं? बरोबर आहे. आता खूप लोक फक्त स्वामीला जेव्हा द्यायचं तेव्हा देणारच ना आपल्याला. हो ना. स्वामींच्या सेवेचा अनुभव येतात हे प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला माहित आहे. हो ना मग. कधीच त्यांची केलेली सेवा वाया जात नाही स्वामी. नाही बाई स्वामीचं मी तर सांगते मी तर स्वामीची सेवा करायला लागल्यापासून थोडं माझं असं जीवनच बदलून गेलं होतं. होय अरे वा. आपल्या आयुष्यातले कष्ट पण दूर झाले. आपण जे कष्ट करीत होतो ते पण दूर झाले. आपल्याला फक्त आता घरचेच कामं करायचे घरीच राहायचं घरचंच हे करायचं. अरे वा. तेच ना. आणि आता समजा महादेवाचा अवतार म्हटल्यावर मग आपण हे स्वामीचाच अवतार आहे ना ताई सगळा असं मला म्हणायचं ना. हो हो हो. स्वामींनी प्रत्येक देवाचे रूप घेतलेले आहेत ताई. प्रत्येक रूपामध्ये आपल्याला स्वामी दिसतात ना. आता नवरात्रीमध्ये 9 रूपांमध्ये स्वामींची पूजा केली जाते. देवींच्या पुन्हा गणपतीचं नारायणाचं सगळ्याच रूप स्वामींनी घेतलेलं आहे ते. मी पहिलं तुम्हाला मी सांगितलं नाही की मी पहिल्यांदा महादेवाची सेवा करीत होते. हो हो. मग महादेवाची सेवातूनच समजा आपण स्वामीच्या सेवाकडे आलो असं असं आपल्याला म्हणावं लागेल. हो ना हो ना. आणि इथं आमच्या देवगडला मी कैम देवगडला जायचे ना पहिल्यांदा. मग त्याच्यामुळेच मला असं वाटतं आपण ते स्वामी सेवेत ते चालू वाटतं. पण आल्यासाठी आपल्याला स्वामींनी ना आपलं चांगलं पण केलं. मला म्हणायचं. आणि महत्वाचं म्हणजे ज्याचं प्रारब्ध आहे त्यालाच स्वामी सेवेत घेतात. कोणाला पण घेत नाहीत ना हो ताई. नाही ना बरोबर आहे ना. प्रत्येकाला स्वामींचे अनुभव येतात असं नाहीच ना हो. नाही बरोबर आहे ना.
काय नाही म्हटलं आपल्या ताईला छोटासा अनुभव का होईना शेअर करावा. नाही, खूप छान आहे. लहान असो किंवा मोठा असो, परंतु स्वामींनी अनुभव देणं हे खूप महत्वाचं आहे ताई. हो ना. चालेल ताई. खूप छान अनुभव आहे ताई. शेअर करते मी हां. हो. तुम्हाला ते फोटो टाकू का मग? हो, हो. टाका ना. तुम्हाला म्हणजे टाका. मी व्हिडिओ बनवताना ते फोटो ठेवीन म्हणजे प्रत्येकाला दर्शन पण होईल ना ताई. बरं बरं. चालेल ताई. चला हा, मग श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हो.